चला तर मंडळी, मटण खाणं विसरून जासाल अशा पद्धतीचा आपण एकदम झक्कास आजचं आपण एकदम चटपटी, खमंग आणि एकदम चविष्ट आजची भाजी बनणार आहे. जर घरामध्ये भाज्या वगैरे जर नसतील, तर ही भाजी तुम्ही पटकन बनवून रेस्टॉरंटसारखी खाऊ शकता. आजचा एकदम मेनू सुपर आहे, तर एंडपर्यंत पाहत राहा. तुम्हाला सुद्धा आजची रेसिपी नक्की आवडणार. अशाच मी मजेदार रेसिपी तुम्हाला दाखवत राहते आणि पॉईंट तुमचे क्लिअर करत राहते. तर चला वेळ न घालवता आजची रेसिपी स्टार्ट करू. त्याच्या आधी नवीन असाल चॅनलवर तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करणं विसरू नका आणि नक्की कमेंट करून कळव. तर इथं मी घेतलेली आहे गोबी, 1 पाव गोबी आहे म्हणजे 250 ग्राम गोबी आहे. 3 इथे मोठी मिरची आणि थोडंसं मी इथे सिमला मिरची आणि 2 आलू इथे मी कापून घेतलेले आहे साल काढून. तर बघू शकता तुम्ही. एकदम ताजी-ताजी आपण जर हे भाजी केली ना, तर एकदम रेस्टॉरंटसारखी एकदम खमंग हे भाजी बनवून तयार होतं आणि चव अप्रतिम लागते. तर सर्व मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे. मिरची मोठी, सिमला मिर्च, गोबी आणि आलूसुद्धा. तर आता काय करायचं, एका साईडला आपल्याला पाणी उकळी घालायचं. पाणी उकळी घातलं की फक्त आपल्याला इथे वाफ देऊन घ्यायची. तर चला समोरची प्रोसिजर दाखवते. तर ही मी पाणी घेतलेलं आहे, चांगलं बॉईल झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ, थोडीशी घालायची आहे आपल्याला हळद. हळदीमुळं कलर खूप छान येतो आणि जेव्हा ग्रेव्ही बनवणार ना, तर काय मग एकदम दिसायलाही सुंदर तर खायला अप्रतिम. फक्त याच्यामध्ये टाकून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. मी तुम्हाला झूम करून दाखवते याच्यासाठी की तुम्हाला पूर्ण इथं डिटेलमध्ये दिसेल. तर बघू शकता पाणी खळखळीत उकळी घाला म्हणजे त्याच्यानंतर फक्त आपल्याला वाफ द्यायची आणि हे काढून घ्यायचं. तर बघू शकता फक्त वाफ 1 मिनिटं आपल्याला द्यायची. तर चला. तर याच्यासाठी काय काय आपल्याला लागणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. एका साईडला आपली इथे बॉईल झालेलं पाण्यामध्ये मस्त आपली भाजीसुद्धा कलरफुल दिसणार. तर मसाल्यासाठी मी इथे 2 टमाटर घेतलेले आहे, 1 कांदा कापून घेतलेला आहे, थोडासा लसूण घेतलेला आहे, अद्रक आणि समारसुद्धा घ्यायचा. तर बघू शकता हे पाणी काढून घेतलेलं आहे मी आणि कच्चीच आहे, फक्त कलर चेंज झालेला आहे. दिसायला खूप सुंदर दिसतात. तर आता मसाले वाटून घ्यायचे आपल्याला. याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा. कांदे आता इथे तुम्हाला जे भाजी बनवत आहे तर क्वांटिटी जास्त घेऊ शकता तुम्ही. मी 1 गाठा इथं शिलून घेतलेला आहे. थोडासा कोथिंबीर घालून घ्यायचा म्हणजे कलर छान येतो इथं मसाल्याचा. नंतर टमाटर आणि कोथिंबीर बाजूला ठेवायचं. तर वेगळं-वेगळं इथं वाटून घ्यायचं. तर एका साईडला मी इथे काय केलेलं आहे, पॅन गरम केलेला आहे, त्याच्यामध्ये ऑइल टाकलेलं आहे. इथे अर्धा कप ऑइल घेतलेला आहे मी. आता तुम्हाला ऑइल जास्त आवडत असेल तर जास्त टाका, कमी करू शकता तुम्ही. हे मसाले वाटून घेतलेले याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे पटकन. दोन्ही प्रोसिजर सोबत करायचे मी पटापट दाखवतो. आता कसं दुपारच्या जेवणामध्ये किंवा संध्याकाळच्या हलकं-फुलकं जेवणामध्ये इथे तुम्ही हे ग्रेव्ही बनवू शकता. ही भाजी एकदम अप्रतिम लागते खायला आणि हॉटेलमध्ये आपण जशा पद्धतीची खातो बस तशाच पद्धतीची. अशा पद्धतीने जर तुम्ही हे आलू गोबी बनवून खाणार ना, तर तुम्हाला जसं मटण खाण्याची इच्छाच होणार नाही. मी हे तुम्हाला नक्की सांगते. तर मी इथे आपली जे अद्रक लसूणचा पेस्ट आहे चांगला भाजून झालेला आहे. त्याच्यामध्ये मी इथे प्रिव्ही केलेली आहे, टमाटरची प्रिव्हीसुद्धा टाकून घेतलेली आहे आणि आता कलर सुटेपर्यंत, तेल सुटेपर्यंत इथं भाजून घ्यायचं आहे. तर भाजता-भाजता आपल्याला काही मसाले ॲड करायचे. मी इथे पावभाजी मसाला ॲड केलेला आहे. चवीनुसार मीठ घालायचं. पहिल्यांदा आपण घातलेलंच आहे उकळीमध्ये मीठ, तर थोडंसं कमीच टाका. इथं अर्धा टीस्पून हळद घालायची. आता हळदसुद्धा कमीच घालायची आणि लाल तिखट घालायचं. इथं मी काश्मीरी लाल मिरची पावडर 1 टीस्पून घातलेला आहे आणि लाल तिखट अर्धा टीस्पून घातलेला आहे. सोबतच हिंग घालायचं. हिंगामुळं काय होणार ना, ॲसिडिटीचा आपल्याला इथे प्रॉब्लेम येणार नाही. कारण की गोबी आणि आलू जे आहे, हे थोडेसे थंडे राहतात. ॲसिडिटी होण्याचे चान्सेस राहतात. त्याच्यामुळे हिंग जरूर घाला याच्यामध्ये. आणि आता पाहू शकता तुम्ही ग्रेव्ही कशी दिसत आहे. एकदम डिफरंट दिसत आहे. एकदम कलरफुल. याच्यामध्ये काहीच कलर टाकायची गरज नाही. लाल मिरची पावडर आपण घातलेलीच आहे आणि काश्मीरी लाल मिरची पावडर. त्याच्यामुळं छान मस्त कलर येतो. आता हे उकळलेले आपण बटाटे आणि हे आपली गोबी, मिरची हे सर्व ॲड करून घ्यायची. फक्त आता इथं मिक्स करून घ्यायचं आणि मीडियम गॅसवर आपल्याला 5 मिनिटं शिजू द्यायची. म्हणजे लवकर शिजून जातात. ऑइलमध्ये थोडंसं आपल्याला हे ग्रेव्ही जे आहे आतमध्ये जाते आणि 5 मिनिटं फक्त झाकून ठेवून इथे कमी गॅसवर. तर शिजण्यासाठी मी फक्त इथे 1 कप म्हणजे 1 कटोरी इथं पाणी घालत आहे. आता जर तुम्हाला ग्रेव्ही जास्त आवडत असेल तर तुम्ही पाण्याचा वापर जास्त करू शकता. पण एवढं आपल्याला पुरेसं आहे. आपण पाणी जास्त इथे ॲड करणार नाही. जशी हॉटेलमध्ये बनते तशा पद्धतीची बनवत आहे.
तर 5 मिनिटामध्ये चांगली इथे शिजून आपली तयार होते भाजी, बघू शकता तुम्ही. तर आता आपली ही भाजी तयार झालेली आहे. आता गॅस बंद करून घेऊ आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊ. तर घ्या फ्रेंड, मस्त आपली गरमागरम आजची थाळी तयार झालेली आहे. तशी तर एकदम खायला एकदम टेस्टी आजची आपली गोबी आलूची भाजी बनवून तयार झालेली आहे. रेस्टॉरंटसारखीच आपण बनवलेली आहे, झक्कास आणि झणझणीत. तर मस्त मसाले ॲड करा आणि मस्त चविष्ट अशा पद्धतीची भाजी बनवून बघा. मटण खाणं विसरून जासाल अशा पद्धतीने जर तुम्ही ही भाजी बनवून तयार केली ना, तर सर्व घरामध्ये खुश होतील. अशा पद्धतीची एक वेळा ट्राय करा. जर तुम्हाला अशा रेसिपी आवडत असेल तर प्लीज प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करणं बिलकुल विसरू नका. माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर नक्की कमेंट करून कळवा. तर अशाच नवनवीन रेसिपी बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद मंडळी. तर अशाच नवनवीन रेसिपी बघत जा, एन्जॉय करत जा, मेन म्हणजे खात जा. तर भेटू एक नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.